विचार करा, एका खोलीत एक लहान मूल खेळतंय आणि त्याचे पालक ते आपल्या फोनमध्ये व्यस्त आहेत. हे चित्र आजकाल आपल्याला खूप ओळखीचं वाटतं नाही का? पण या साध्या दिसणाऱ्या दृश्यामागं एक मोठी भावनिक दरी लपलेली असू शकते, ज्याला तज्ज्ञ म्हणतात टेक्नोफिअरन्स. हा प्रश्न ऐकून कदाचित थोडं टोचल्यासारखं वाटेल, पण आज आपल्याला यावरच बोलायचं आहे. खरंच आपण नकळतपणे आपल्या फोनला आपल्या मुलांपेक्षा जास्त महत्त्व देतोय का? चला तर मग या स्रोतांच्या आधारे याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. तर ही जी डिजिटल दरी आहे ना, ती फक्त कोणत्या एका घरापुरती मर्यादित नाहीये. खरं तर तंत्रज्ञानामुळे पालक आणि मुलांमध्ये एक अंतर तयार होतंय आणि हे आता एक असं वास्तव आहे जे जवळजवळ प्रत्येक घरात दिसतंय. आणि हे किती गंभीर आहे हे एका आकड्यावरून तुमच्या लक्षात येईल. तब्बल 70%. एका लेटेस्ट स्टडीनुसार 70% मुलांना असं वाटतं की सोशल मीडियामुळे त्यांचा कुटुंबासोबत घालवण्याचा वेळ कमी झाला आहे. विचार करा, हा आकडा किती मोठा आहे. आणि हे फक्त वाटणं नाहीये, हा आजच्या अनेक तरुणांचा खराखुरा अनुभव आहे. एका सर्वेक्षणात बहुसंख्य मुलांनी हे मान्य केलंय की हो, सोशल मीडियामुळे आम्ही आमच्या कुटुंबाला खरंच कमी वेळ देतोय. बरं, गोष्ट फक्त वेळ कमी होण्यावरच थांबत नाही. यामुळे घराघरात वादविवादसुद्धा वाढतायत. हे आकडे पहा जरा. जवळजवळ 90% घरांमध्ये सोशल मीडियाच्या वापरावरून भांडणं होतात, म्हणजे 10 पैकी 9 घरांमध्ये. आणि त्यातही 25% घरांमध्ये तर ही भांडणं वारंवार होतात आणि 10% तर खूपच जास्त वेळा. म्हणजे बघा, आपण फक्त वेळ किंवा भांडणांबद्दल बोलत नाहीये. ती तर फक्त वरवर दिसणारी लक्षणं आहेत. या डिजिटल दरीची खरी किंमत खूप खोल आहे. ती थेट पालक आणि मुलांच्या नात्याच्या पायावरच घाव घालते. आणि तो पाया म्हणजे त्यांची भावनिक जोडणी. आता भावनिक जोडणी किंवा ज्याला इंग्रजीत अटॅचमेंट म्हणतात, ते म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर हे मूल आणि त्याचे पालक यांच्यातलं एक भावनिक बंधन आहे. हेच ते नातं आहे जे मुलाला मी सुरक्षित आहे ही भावना देतं. खरं तर ही मुलाची एक मूलभूत गरजच आहे. आता या जोडणीचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. एक आहे सुरक्षित जोडणी. यात काय होतं, मुलाला पूर्ण विश्वास असतो की माझे आई-बाबा माझ्यासाठी आहेतच, आणि याच विश्वासावर तो बिनधास्तपणे नवीन गोष्टी शिकतो, खेळतो. याच्या अगदी उलट आहे असुरक्षित जोडणी. इथे मुलाच्या मनात सतत एक चिंता असते, एक असुरक्षितता असते. त्याला वाटत राहतं की माझ्याकडे कुणाचं लक्षच नाहीये, आणि याचा थेट परिणाम त्याच्या आत्मविश्वासावर होतो. ठीक आहे, तर आता हे सगळे धागे आपण जोडून पाहूया. जेव्हा पालक फोनमध्ये व्यस्त असतात, म्हणजे डिस्ट्रॅक्टेड असतात, तेव्हा मुलाच्या मनात नकळतपणे ही असुरक्षित जोडणी तयार व्हायला लागते. आणि मग ह्याचा परिणाम कुठे दिसतो? तर थेट त्यांच्या वागण्यात आणि त्यांच्या सेल्फ एस्टीमवर. आणि एकदा का हे भावनिक बंधन कमजोर झालं की त्याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. मुलांचा आत्मविश्वास कमी होतो, त्यांना राग किंवा दुःख यांसारख्या भावनांवर नियंत्रण ठेवता येत नाही. इतरांमध्ये मिसळायला, मित्र बनवायला त्रास होतो आणि कधीकधी तर वर्तणुकीच्या समस्यासुद्धा वाढतात. ओके, आतापर्यंत आपण फक्त समस्यांबद्दल बोललो. हे सगळं ऐकून कदाचित थोडं टेन्शन आलं असेल, पण थांबा, एक चांगली बातमी आहे. यावर उपाय आहेत. आता आपण अशा काही सकारात्मक आणि व्यावहारिक गोष्टींबद्दल बोलूया, ज्याने हे नातं आपण पुन्हा पूर्वीसारखं घट्ट करू शकतो. तर हे नातं पुन्हा मजबूत करण्याचे 4 मुख्य आधारस्तंभ आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे प्रेम आणि आपुलकी. मुलांना मिठी मारणं, त्यांचं कौतुक करणं. दुसरं, त्यांच्या भावना समजून घेणं, जरी ते चिडले असले तरी. तिसरं, घरातले नियम, ते स्पष्ट आणि सातत्यपूर्ण हवेत. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, मोकळा संवाद. असं वातावरण तयार करणं जिथे मुलं मनातलं काहीही न घाबरता बोलू शकतील. आणि एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, मुलं बोलायला किंवा संवाद साधायला कोणाकडून शिकतात? तर अर्थातच आपल्या पालकांकडून. म्हणजे चांगल्या संवादाची सुरुवात पालकांच्या स्वतःच्या वागणुकीतूनच होते. आपण जसं वागतो, मुलं तेच उचलतात. चला तर मग आता काही ठोस प्रॅक्टिकल स्टेप्स बघूया. अशा सोप्या गोष्टी ज्या आपण लगेचच सुरू करू शकतो, जेणेकरून टेक्नॉलॉजीवर नियंत्रण मिळवता येईल आणि फॅमिली टाईम परत मिळवता येईल. यासाठी 4 सोपे मार्ग आहेत. नंबर 1, सगळ्यांनी मिळून बसा आणि एक फॅमिली टेक अग्रीमेंट तयार करा, म्हणजे नियम सगळ्यांसाठी सारखे. नंबर 2, घरात काही डिव्हाइस फ्री जागा किंवा वेळा ठरवा, जसं की जेवताना किंवा बेडरूममध्ये फोन वापरायचा नाही. नंबर 3, आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, आपण स्वतः एक उदाहरण सेट केलं पाहिजे. आणि नंबर 4, टेक्नॉलॉजीचा वापर एकत्र मिळून काहीतरी चांगलं करण्यासाठी करा, जसे की एखादी चांगली माहिती शेअर करणं. अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सचं हे एक वाक्य बघा, किती छान आहे.
ते म्हणतात की खेळ हा मुलांच्या बालपणीचा एक अविभाज्य भाग आहे आणि पालकांसाठी त्यांच्या मुलांसोबत पूर्णपणे गुंतून जाण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. हे आपल्याला आठवण करून देतं की खरा आनंद स्क्रीनमध्ये नाही, तर एकत्र खेळण्यात, वेळ घालवण्यात आहे. तर मग या सगळ्या माहितीनंतर जाता जाता स्वतःला एक प्रश्न विचारूया. आपल्या मुलासोबतचं नातं आणखी घट्ट करण्यासाठी, आणखी मजबूत करण्यासाठी आज आपण कोणती एक छोटीशी गोष्ट करणार आहोत, कोणतं एक पाऊल उचलणार आहोत, यावर नक्की विचार करा.